गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक 2024चं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये जय हिंद मंडळ येथे खो खो स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांक जय हिंद मंडळ, द्वितीय क्रमांक 11 मंडळ तर तृतीय क्रमांक सरस्वती खो खो मंडळ. विजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र प्रमुख पाहुण्या चित्राताई वाघ यांच्या हस्ते देण्यात आलं. इचलकरंजी शहरातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी गेल्या 15 दिवसांपासून विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बुद्धिबळ, खो खो, मैदानी खेळ, स्केटिंग, कुस्ती, व्हॉलीबॉल अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. याची सांगता काल खो खोच्या स्पर्धेने करण्यात आली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील खो खो खेळण्यासाठी सुमारे 15 मुला-मुलींच्या टीमने सहभाग नोंदवला होता. अंतिम खो खो सामन्यामध्ये प्रथम क्रमांक जय हिंद मंडळ तर द्वितीय क्रमांक 11 मंडळ व तृतीय क्रमांक सरस्वती मंडळ यांनी पटकावला. मुलींमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व शील्ड देण्यात आलं. यावेळी चित्राताई वाघ बोलताना म्हणाल्या, नमो चषक हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील खेळाडू राज्यामध्ये देशामध्ये झळकू लागले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अशा खेळाडूंना शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे खेळाडूंनी आपले करिअर खेळातूनच करावे असे चित्राताई वाघ म्हणाल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने 15 दिवसांपासून शहरामध्ये चांगल्या पद्धतीने नमो चषकचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना योग्यरित्या बक्षीसही देण्यात आलं. जय हिंद मंडळवर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 2 दिवस साखळी पद्धतीने स्पर्धा घेण्यात आल्या. काल जय हिंद मंडळ व 11 खो खो मंडळ यांच्यामध्ये अंतिम सामना चुरशीचा झाला. यावेळी दोन्ही संघांनी आपल्या चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला. यावेळी दोन्हीकडचे समर्थक आणि डीजेच्या ठेक्यावर ताल धरला होता. विजेत्यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं. यावेळी विजेत्यांना प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड, अशोक स्वामी, पैलवान अमृतमामा भोसले, जयेश बुगड यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नितीन पडियार, कार्यक्रमाचे संयोजक आशिष खंडेलवाल, हेमंत वरुटे, श्रेयस गटाणी, राहुल गागडे, अभिषेक वाळवेकर, मनोज तराळ, विपुल खोत, प्रथमेश लाखे, उमेश गोरे, जीवक कांबळे, सूरज आडेकर, आदित्य पाटील, यश वायचळ, प्रकाश खारगे तसेच युवा मोर्चा कार्यकर्ते, शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.